तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, जुलै महिन्याचा 13व्या हप्त्याचं जे काही वितरण आहे ते 2 ते 3 दिवसाआधी संपलेलं आहे आणि आता लाडक्या बहिणी जे आहे ते ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचं वितरण जे काही 1500 रुपये आपल्याला मिळतात त्या गोष्टीची वाट पाहत आहे की जुलै महिन्याचं वितरण कधी सुरू होईल। आणि भरपूर लाडक्या बहिणी अशा म्हणत आहे की आम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाही, म्हणजे डायरेक्ट आता कमेंटच येत आहे की ऑगस्ट महिन्याचे पैसे आम्हाला मिळाले नाही, कधी मिळतील। तर बघा, सर्वात आधी मी तुम्हाला क्लिअर करून देत आहे, जे काही वितरण झालं होतं, जे काही वितरण ऑगस्ट महिन्यामध्ये झालं ते ऑगस्ट महिन्याचं वितरण नव्हतं, ते वितरण ऑगस्ट महिन्याचं नव्हतं। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी क्लिअर सांगितलं होतं की जुलै महिन्याचे जे काही निधी आहे त्याचा वाटप आम्ही करत आहे, म्हणजे जुलै महिन्याचा 13व्या हप्त्याचं ते वितरण होतं, ऑगस्ट महिन्याचं ते वितरण नव्हतं। ऑगस्ट महिन्याचं वितरण सुरू झालेलं नाही, अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही। तर ते वितरण कधी सुरू होणार? तर बघा, दर महिन्याला काही वितरण सुरू होते, त्या महिन्याचं वितरण त्याच्या पुढच्या महिन्यात होत असते, हे सर्वांना आपल्याला माहित आहे। जुलै महिन्याचं वितरण ऑगस्ट महिन्यामध्ये, तर ऑगस्ट महिन्याचं वितरण सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत 100% सुरू होणार आहे। बघा, तारीख तुम्हाला सांगायची गरज नाही, तरी पण या ठिकाणी क्लिअर करतो। 3, 4, 5, 6 या तारखेच्या दरम्यान आपल्याला माहित आहे की 100% वितरण सुरू होत असते। मे महिन्याचं वितरण, जुलै महिन्याचं वितरण सुद्धा याच तारखेला झालेलं होतं आणि जवळपास 4 ते 5 दिवस हे वितरण चालत असते, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। ऑगस्ट महिन्याचं वितरण जे आहे ते या महिन्यामध्ये होणार नाही, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये, म्हणजे जवळपास 3 ते 6-7 तारखेपर्यंत वितरण होईल। ऑगस्ट महिन्याचं वितरणाबद्दल मी या ठिकाणी बोलत आहे। ऑगस्ट महिन्याचं वितरण अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही, कोणत्याच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे या वितरणामध्ये मिळालेले नाही। बघा, त्याचबरोबर 4500 सुद्धा त्या बहिणींना मिळणार आहे। कोणत्या बहिणींना मिळणार आहे मी सांगून देतो। जून आणि जुलै महिन्याचे पैसे ज्या बहिणींना मिळाले नाही आणि पडताळणीमध्ये ज्या बहिणीचे अर्ज पात्र होतील, या 10 ते 20 दिवसात जे काही पडताळणी होईल त्या पडताळणीमध्ये ज्या बहिणींचे अर्ज पात्र होतील त्या बहिणींना एकत्र जून, जुलै आणि ऑगस्ट या 3ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजे ऑगस्ट महिन्याचं वितरण जेव्हा होईल तेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 3ही महिन्याचे पैसे ते 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, त्यासाठी तुमचा अर्ज सर्वात आधी पात्र झालेला असला पाहिजे। आता असं डायरेक्ट समजणार नाही किंवा शासनाकडून सुद्धा कळवलं जाणार नाही की तुमचा अर्ज पात्र झाला आहे का, तुमच्या अर्जाची छाननी झाली आहे का, पण जेव्हा तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतील तेव्हाच तुम्हाला समजेल की आपला अर्ज पात्र झालेला आहे आणि शासनाने आपल्या खात्यामध्ये एकत्र 4500 रुपये 3 महिन्याचे पाठवलेले आहेत। बघा, काळजी करू नका, जी काही पडताळणी आहे, तपासणी आहे ते सुरू आहे, लवकरच 1 ते 2 महिन्यामध्ये पडताळणी संपणार। पण आता या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये ज्या काही लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र करण्यात आले त्यांनाच फक्त ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये त्यांचे दोन्ही महिन्याचे जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र मिळणार। ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये 1500, 1500, 1500 असे 3000 रुपये सप्टेंबर महिन्याच्या वितरणामध्ये, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 3 ते 5 तारखेला जे काही वितरण होईल त्यावेळेस तुमचे पूर्ण पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। क्लिअर झालेलं असेल की ऑगस्ट महिन्याचं वितरण कोणत्याच बहिणीला मिळालं नाही, ऑगस्ट महिन्याचं वितरण अजूनपर्यंत बाकी आहे आणि ते सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।